श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे चैत्र पौर्णिमा. त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगळं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी करत असतो आणि चैत्र शुक्ल तिथीला चंद्र उगवतो आणि त्या दिवशी चैत्र पौर्णिमा व्रत देखील केलं जातं. जर या दिवशी स्त्रियांनी हे पौर्णिमेचं व्रत केलं तर त्यांच्या मुलांच्या जीवनात असणाऱ्या अडचणी, दोष हे दूर होतात असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी या मंगळवारी चैत्र पौर्णिमेचं व्रत हे करायचं आहे. हे व्रत केल्याने आपल्या मुलांची प्रगती देखील होत असते, त्याचबरोबर अखंड सौभाग्य देखील प्राप्त होत असतं आणि त्या स्त्रीवरती माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद देखील राहतो. पौर्णिमेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला या दोन गोष्टींना विशेष असं महत्त्व आहे. यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि आपल्या इच्छेनुसार आपल्याला दान देखील करायचं आहे. यामध्ये तुम्ही तांदळाचं दान हे आवर्जून करू शकता. या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 23 एप्रिलला पहाटे 3:25 होणार आहे आणि 24 एप्रिलला पहाटे 5:18 समाप्त होणार आहे. म्हणून चैत्र पौर्णिमेचं व्रत आणि उपाय हे आपल्याला 23 एप्रिलला मंगळवारी करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे. ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि फक्त 1 दिवसात घरात पैसा, संपत्ती ही येऊ लागेल आणि चहूबाजूनी घरात पैशांचा ओघ वाढेल. असा हा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे. कारण ही जी सकाळची वेळ असते ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची वेळ मानली जाते आणि याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरातले सर्व व्यक्ती खूप कष्ट करत असतात, खूप मेहनत करत असतात, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबीच राहते आणि सतत आर्थिक अडचणी आपल्याला येत असतात. म्हणजेच आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न आहे, परंतु आपल्या घरामध्ये ती स्थिर नाही. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून जर आपण कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील. आपल्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि त्यांना प्रत्येक कामाचा योग्य मोबदला हा मिळेल आणि यामुळे आपल्या घरातील संपूर्ण गरिबी, दरिद्री ही घराबाहेर निघून जाईल. घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि चहूबाजूने घरात पैशांचा ओघ वाढेल. आणि म्हणूनच आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कमळाच्या फुलाची बीज घरी घेऊन यायची आहे. याला कमळगट्टा बीज असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर कमल बीज असं सुद्धा म्हटलं जातं. कमळ हे माता लक्ष्मीचं आसन म्हटले जाते आणि त्यामुळे कमळाच्या बीजाजवळ माता लक्ष्मी सदैव वास करते असंही म्हणतात. म्हणूनच यश, कीर्ती, समृद्धी या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कमळगट्टा माळ ही वापरली जाते. जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल आणि त्यावरती जर आपण कमळगट्टा माळ ही ठेवली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्या श्रीयंत्रामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की धनवान होण्यासाठी, घरात पैसा, संपत्ती येण्यासाठी, पैशाचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी कमळाच्या फुलाचे जे बीज असतात
तर त्याचे काही उपाय हे सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये आणि तेच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर पहा, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी जरी कमळाच्या फुलाची बीज तुम्ही घरी घेऊन आला तरी देखील चालेल आणि सकाळी आणले तरी देखील चालेल। आता हे बी तुम्हाला कुठे भेटेल, तर हे बी तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला हे बी आरामात भेटून जाईल। प्रत्येक दुकानामध्ये ही बीज ठेवलेली जाते, कारण या बीजाचे अनेक प्रकारचे उपाय हे केले जातात आणि हे उपाय करून त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं। आता हे बीज तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे बीज स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्यायचे आहे, ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घेऊन त्यावरती तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप यांच्या मिश्रणाने एक स्वस्तिक काढायचे आहे। त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, अक्षता आणि एक फूल वाहून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे त्या स्वस्तिकची। यानंतर एक मुठभर तांदूळ घेऊन त्या स्वस्तिक वरती ठेवायचे आहे। लक्षात घ्या, हे तांदूळ अखंड असावेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। यानंतर या तांदळावरती तुम्हाला एक लाल नवीन वस्त्र, छोटा असेल तरी चालेल, तर ते लाल वस्त्र त्या तांदळावरती ठेवायचं आहे आणि त्या लाल कपड्यावरती हे कमळाच्या फुलाची बीज ही ठेवायची आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला 2 अखंड लवंगा आणि 2 वेलची आणि त्यासोबतच एक तुळशीचं पान किंवा तुळशीची काडी सुद्धा चालेल। तर हे सर्व तुम्हाला त्या बीज सोबत त्या लाल कपड्यावरती ठेवायचे आहे आणि यानंतर या सर्व वस्तूंची पूजा करायची आहे। आणि पहा, म्हणजे हळदी, कुंकू, अक्षता वाहून आणि एक लाल फूल अर्पण करायचे आहे। कमळाचं फूल अर्पण केलं तर अतिशय उत्तम, किंवा नसेल कमळाचं बीज तर कोणतंही एक लाल फूल अर्पण केलं तरी चालेल। आणि त्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला त्या लाल कपड्याची गाठ मारायची आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे। पोटली तयार केल्यानंतर ती पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। तुमच्या उजव्या हातामध्ये ही पोटली पकडायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तमचं सुद्धा पठण करायचं आहे। आणि ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला दोन्ही हातात घेऊन माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ती पोटली तुम्हाला त्या तांदळावरती परत ठेवून द्यायची आहे। दिवसभर तुम्हाला ती पोटली तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे। संध्याकाळी 6 ते 6:30च्या वेळेला, म्हणजेच माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेला तुम्हाला त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवून ती पोटली उचलून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, किंवा तुमच्या व्यापार उद्योग व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता, किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा ही पोटली तुम्ही बांधू शकता। ही पोटली जी आहे ना, तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते। यामध्ये बांधलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतात आणि त्या माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्याचं सुद्धा काम करत असतात। कारण या पोटलीमध्ये जे कमळाच्या फुलाचं जे बीज आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे। लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर तेथे माता लक्ष्मी ही सदैव वास करते आणि स्थिर देखील राहते। त्यामध्ये असणाऱ्या लवंगा, वेलची या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। यामुळे या वस्तू ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते। यामुळे तुम्ही हा एक उपाय येत्या चैत्र पौर्णिमेला नक्की करून पहा। तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।